अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मसावित्रे नमः। वटपौर्णिमा या व्रतातील महत्त्वाचा एक भाग म्हणजे कथा श्रवण करणे। अनेक जण दरवर्षी पूजा करतात पण कथा श्रवण करत नाहीत, कारण त्यांना कदाचित माहीतही नसतं की या व्रताचं फल कथा ऐकण्यामध्येही आहे। तर हे संपूर्ण फल प्राप्त होण्यासाठी आपण ही कथा जरूर ऐकावी। यामधून या वटसावित्रीच्या व्रताबद्दल काही शंका आपल्या मनामध्ये असत्या तर ह्या शंकाही दूर होतील। तसेच या व्रतामध्ये स्त्रियांचं आचरण आणि स्त्रियांनी करावयाच्या व्रतासंबंधी विस्तृत माहिती दिलेली आहे। ही माहिती सर्वांनी शांतचित्ताने या कथेच्या स्वरूपामध्ये ऐकावी आणि मनामध्ये भक्तिभाव श्रद्धा ठेवून या कथेचं श्रवण करावं। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। अथ स्कंदपुराणांतर्गत वटसावित्री कथा लिख्यते। सनत्कुमार मुनी शिवाप्रत प्रश्न करतात की हे देवा, कुलीन स्त्रियांना महाभाग्य देणारे, पुत्रपौत्राधिक वाढविणारे असे व्रत कोणते ते मला सांगा। असा सनत्कुमाराचा प्रश्न ऐकून ईश्वर सांगतात, हे सनत्कुमारा, मद्र देशामध्ये शूर, ज्ञानसंपन्न व परम धार्मिक आणि वेदांगामध्ये पारंगत असा अश्वपती या नावांचा एक राजा होऊन गेला। तो महाभाऊ अश्वपती राजा सर्वैश्वर्य संपन्न असून अपत्यरहित असल्यामुळे पत्नीसह वर्तमान तप करता झाला। तो उदार असा राजा सावित्री मंत्राचा जप करीत होता। सावित्री प्रीत्यर्थ हवन करून परमभक्तीने त्याने आराधना केली। त्यामुळे सावित्री देवी प्रसन्न होऊन त्या राजाला प्रत्यक्ष दर्शन देती झाली। समस्त व्याहरती देवतांसहित जिचे स्वरूप युक्त आहे आणि अक्षसूत्र व कमंडलू धारण करणारी व सर्व जगतास वंद्य अशा सावित्री प्रत अवलोकन करून राजाने हर्षयुक्त अंतःकरणे करून भक्तिपुरस्सर साष्टांग नमस्कार केला। त्या काळी त्या राजाला अवलोकन करून प्रसन्न होती देवी बोलती झाली की सावित्री म्हणते, हे राजेंद्रा, तुला मी प्रसन्न झाले आहे, तरी हे सुव्रता तू इष्टवर मागून घे। सावित्रीने असे सांगितले असता सुप्रसन्न अशा त्या देवीला राजा बोलता झाला। राजा म्हणतो, हे सावित्री देवी, मला अपत्य नाही, यास्तव हे शोभणे मी पुत्राची इच्छा करीत आहे। हे जगन्माये, एक पुत्रा वाचून अन्य वर मी मागत नाही, कारण पृथ्वीवर जे दुर्लभ ते सर्वही तुझ्या प्रसादे करून माझ्या गृही आहे। राजाचे असे भाषण ऐकून देवी बोलती झाली, हे राजेंद्रा, तुला पुत्र होणार नाही, परंतु एक कन्या होईल। ती दोन्ही कुळांचा, भर्तृकुल व पितृकुल यांचा उद्धार करील व हे राजश्रेष्ठा, ती कन्या माझ्या नावानेच विख्यात होईल। शिव म्हणतात, हे मुनिश्रेष्ठा सनत्कुमारा, ती ब्रह्मदेवाची भार्या राजाप्रत असे भाषण करून अंतर्धान पावली। त्या काळी राजा संतुष्ट झाला। नंतर किती एक दिवसांनी राजाची पट्टराणी गर्भिणी होऊन पूर्ण दिवस झाले असता प्रसूत झाली। तिला सावित्रीच्या प्रसादाने व सावित्री मंत्राच्या जपाने जी कन्या झाली तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले व कमळासारखे नेत्र असलेली ती कन्या देवगर्भासमान शोभती झाली। तिची कांती सुवर्णासारखी असल्यामुळे व सर्व पृथ्वीत ती रूपाने अप्रतिम असल्यामुळे कोणीही वर तिची याचना करीना। तेव्हा राजास मोठी चिंता लागली। वरांनी तिची याचना व न करण्याचे कारण तिच्या रूपाने सर्व राजे चकित झाले होते। नंतर अश्वपती राजाने त्या कमलनयनेला जवळ बोलावून सांगितले की, हे कन्ये, तुझा विवाहकाळ प्राप्त झाला असून तुला कोणी मागत नाही, तस्मात तुझ्या मनाला आवडेल तो गुणसंपन्न पती तू वर, मात्र तो तुझ्या मनाला आनंद देणारा, कुलीन आणि शीलाने उत्तम असावा। असे सांगून राजाने वृद्ध अमात्याबरोबर देऊन वस्त्र अलंकारांसहित आणि धनरत्नांसह तिला वर पाहण्याकरता पाठविली। नंतर राजा स्वस्थ राहिला। तो भगवान नारद ऋषी तेथे आले। त्या नारद मुनींची राजाने अर्घ्यपाद्यादी करून पूजा केली। आसनाचे ठाई पूजित असे नारद सुखे करून बसले असता त्यास तो राजा पुढील प्रमाणे बोलता झाला। राजा म्हणतो, हे नारद मुनी, आज मला आपण आपल्या दर्शने करून पुनीत केले असे राजा बोलत आहे। तोच ती कमलनयना सावित्री आश्रमापासून वृद्ध अमात्यांसह
तेथे येऊन पोहोचली. तिने पित्यांच्या चरणाप्रत वंदन करून नंतर नारदमुनी प्रत वंदन केले. त्या काली त्या संतुष्ट अशा राजकन्येप्रत अवलोकन करून नारदांनी राजास प्रश्न केला की, हे महाभाहो राजा, ही उपवर झालेली देव गर्भासारखी सुंदर कन्या अद्यापि वराला का देत नाहीस? असे नारदांनी विचारले असता राजा म्हणतो, याच कार्याकरता मी हिला पाठविली होती. तीही आत्ताच वर पसंत करून आली आहे. तरी हे मुनिसत्तमा, हिने कोण पती वरला तो तुम्ही विचारा. असे राजाने सांगितले असता नारदांनी तिला प्रश्न केला. त्या काळी ती सावित्री नारदाप्रत बोलती झाली. हे नारदा, द्युमत्सेन राजाचे राज्य त्याचा वैरी जो रुक्मी त्याने हरण केले व तो दैववशात अंध होत साता पत्नी सहित वनात राहत आहे. त्याचा पुत्र सत्यवान नावाचा आश्रमामध्ये आहे. तो म्या अंतःकरणाने भरतावरीला आहे. असे तिचे भाषण ऐकून नारद म्हणतात, हे महाराजा, तुझ्या कन्येने फार वाईट केले. ते असे की सत्यवान गुणांनी प्रसिद्ध पाहून त्याचा दोष न कळल्यामुळे त्याला भरतावरीला. त्याचा पिता सत्य भाषण करीतो व त्याची माताही सत्य भाषण करीते आणि स्वतः तोही सत्य बोलतो, त्यामुळे त्याला सत्यवान असे म्हणतात. तसेच त्या सत्यवंताला अश्वप्रिय असून तो बाळपणी मृत्तिकेच्या अश्वांनी क्रीडा करीत असे व अश्वांची चित्रेही काढितो. यास्तव त्याला चित्राश्व असेही म्हणतात. आणि तो रूप व गुण यांनी संपन्न असून सर्व शास्त्रांमध्ये निपुण आहे. त्यासारखा या लोकी कोणी मनुष्य नाही. जसा सर्व रत्नांनी समुद्र पूर्ण आहे तद्वत तो सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. परंतु याला त्या सर्व गुणांचे आवरण करणारा एक महान दोष आहे. तो असा की 1 वर्षाने तो क्षीणायू होत आहे, देहत्याग करील. असे नारदाचे वचन ऐकून अश्वपती राजा कन्येप्रत म्हणतो, हे शुभलोचने सावित्री, अद्यापि तुझा विवाहाचा काल आहे, तरी तू दुसरा पतीवर. तेव्हा सावित्री म्हणते, हे ताता, मी आता दुसरा भरता मनानेही करू इच्छित नाही. जो म्या एक वेळ मनाने भरता वरिला तोच माझा भरता होईल, दुसरा होणार नाही. कारण कोणत्याही कार्याचा आधी मनात विचार करावा, नंतर ते वाचेनिक बोलावे, मग ते शुभ असो किंवा अशुभ असो बोलल्याप्रमाणे करावे. तस्मात अन्य पुरुषाप्रत मनानेही म्या कसे वरावे. आणि असे आहे की राजे व पंडितजन एकच वेळ भाषण करीत असतात, तशीच कन्या एक वार दिली जाते. अशा या 3 गोष्टी एक वारच होत असतात. तस्मात सत्यवंता वाचून अन्य पुरुषाप्रत पती मानण्यास माझी मती चलित होणार नाही. आता तो गुणवान असो किंवा गुणहीन असो, मूर्ख असो किंवा पंडित असो, दीर्घायुष्य अथवा अल्पायुष्य असो, हे प्रभो, तोच माझा भरता होय. हे ताता, आता जरी शचीपती इंद्र प्राप्त झाला तरी मी अन्य भरता वरणार नाही. असा माझा निश्चय जाणून कर्तव्य असेल ते करावे. असे तिचे भाषण ऐकून त्या काळी नारद म्हणाला, हे राजेंद्रा, या सावित्रीची मती सत्यवंताचे ठिकाणी अत्यंत स्थिर झाली आहे. यास्तव सत्यवंतासह वर्तमान हिचा विवाह करण्याविषयी तू त्वरा कर. शिव म्हणतात, हे सनतकुमारा, सावित्रीचा दृढ निश्चय नारदांनी जाणला. नंतर तो अश्वपती राजा सावित्रीसह वनास जाण्याकरता निघाला. त्याने आपल्याबरोबर द्रव्य घेऊन व थोडे सैन्य आणि वृद्ध अमात्य यासह वर्तमान द्युमत्सेनाच्या सन्निधी येऊन पोहोचला. इकडे नारदमुनी आकाशमार्गी अंतर्धान पावले व अश्वपती राजा जाऊन द्युमत्सेनास भेटला. तो द्युमत्सेन राजा वृद्ध व अंध होता आणि एका वृक्षाच्या मुळाचा आश्रय करून बसला होता. त्याला सावित्री आणि अश्वपती राजा यांनी वंदन केले. आपले नाव कथन करून अश्वपती राजा उभा राहिला. द्युमत्सेन राजा म्हणतो की, हे राजन, आपले आगमन कोणत्या कारणास्तव झाले? असे भाषण करून अरण्यातील फळे, मुळे व अर्घ्य इत्यादिकांनी त्यांचे पूजन केले. शिव म्हणतात, हे मुनिसत्तमा, सनतकुमारा, नंतर त्याने अश्वपती राजाला कुशल वर्तमान विचारले. त्या काळी अश्वपती म्हणतो, हे राजन, आज तुमच्या दर्शने करून माझे कुशल आहे. माझ्या आगमनाचे कारण माझी सावित्री नामक कन्या तुमच्या पुत्राची इच्छा करीत आहे. तस्मात हे राजश्रेष्ठा, तुमचा पुत्र या सुंदरीला भरता प्राप्त हो, आणि मलाही हे इष्ट वाटत आहे. यास्तव मला प्रिय असा हा आमचा संबंध घडो. द्युमत्सेन म्हणतो, हे राजेंद्रा, मित्र वृद्ध आणि अंध असून राज्यभ्रष्ट झालेला, फळे मुळे भक्षण करून असतो. तसाच माझा पुत्रही
वनातील फलादिकांनी उपजीविका करतो. तस्मात तुझी कन्या, जिला दुःख कसे हे ते ठाऊक नाही, अरण्यात दुःख कसे सहन करील. यास्तव हा संबंध मला योग्य वाटत नाही. अश्वपती म्हणतो, हे राजसत्तमा, हे सर्व जाणूनच इने तुमच्या पुत्राला वरिले आहे. तस्मात तुमच्या पुत्रासह वर्तमान वनवासही तिला स्वर्गतुल्य होईल, यात संशय नाही. असे अश्वपती राजाने द्युमत्सेन राजर्षीला सांगितले असता त्याने अंगीकारले. नंतर सावित्री सत्यवंताचा विवाह उत्तम प्रकारे केला. नंतर अश्वपतीने द्युमत्सेनाचा अनेक प्रकारच्या द्रव्यांनी सत्कार केला. नंतर त्याला अभिवंदन करून आपल्या नगराप्रत गमन करिता झाला. इकडे सावित्रीला सत्यवंत भरता झाला तेव्हा इंद्राणीला इंद्र प्राप्त होऊन जसा आनंद झाला तद्वत तिला आनंद झाला व सत्यवंतही त्या सावित्रीसह वर्तमान आनंदित होता. इंद्राणीसह वर्तमान जसा इंद्र तसा हा वनप्रदेशाचे ठाई क्रीडा करू लागला. परंतु सावित्री हृदयामध्ये नारदाचे वाक्य आठवीत होती. या व्रताचा म्हणजे वटसावित्री व्रताचा नियम करीत झाली. आपल्या पतीच्या आयुष्याचे दिवसांची गणना करीत असल्यामुळे तिला कशानेही फारसा हर्ष होत नसेल. कारण नारदांनी सांगितलेला दिवस तो भरत्याचा मरणकाळ आहे हे तिला समजले होते. नंतर त्रिरात्र व्रताचा संकल्प करून रात्रंदिवस स्वस्थ अंतःकरणाने राहून 3 दिवस घालविले. नंतर पितर व देवता यांचे संतर्पण करून तिने सासू श्वशुरांस वंदन केले. नंतर तिने आपला नियम पूर्ण केला आणि विचार करीत आहे की आज सत्यवंताचे मृत्यूचा दिवस आहे. त्या दिवशी सत्यवान कुऱ्हाड व पीठक फळे ठेवण्याचा चिंव्याचा करंडा हातामध्ये ग्रहण करून वनात जाण्यास निघाला. तेव्हा सावित्री बोलती झाली की आज आपण वनात जाऊ नये, अथवा जर जाणारच तर मला बरोबर घेऊन जावे. कारण हे प्रभो, मला या आश्रमात येऊन 1 संवत्सर पूर्ण झाले, परंतु अद्यापि मी अरण्य पाहिले नाही. यास्तव अरण्य पाहावे अशी माझी इच्छा आहे, तरी ही माझी इच्छा पूर्ण करावी. असे सावित्रीचे भाषण श्रवण करून सत्यवान म्हणतो, हे शोभने, मी तुला बरोबर नेण्यास स्वतंत्र नाही. यास्तव हे सुहासिनी, माझ्या मातापितरांस विचार आणि त्यांनी पाठविली तर मज बरोबर येईल. सत्यवंताने असे सांगितले असता ती कमलनयना सावित्री सासू सासऱ्यांचे चरणांप्रत अभिवंदन करून बोलती झाली की आज मी वनशोभा पाहण्याकरता जाते, मला आज्ञा द्यावी, हाच मला आपण वर द्यावा. कारण माझे मन भरत्यासह वनशोभा पाहण्यास जाण्याविषयी फार उत्सुक झाले आहे. सावित्रीचे असे वचन ऐकून द्युमत्सेन राजा म्हणतो, हे भद्रे, तू व्रत केले आहेस, तस्मात हे व्रत सुव्रते, त्या व्रताची पालना कर आणि नंतर तू अरण्यात जा. असे द्युमत्सेनाचे वचन ऐकून सावित्री म्हणते, हे ताता, म्या असा नियम केला आहे की रात्रो चंद्रोदय झाल्यानंतर भोजन करीन. तस्मात माझे वाक्य श्रवण करा. आज भरत्यासह वर्तमान वनशोभा पाहण्याची माझी इच्छा आहे. हे नराधिपा, भरत्याच्या समागमे करून मला ग्लानी निश्चय करून होणार नाही. असे सावित्रीचे भाषण ऐकून द्युमत्सेन राजा म्हणतो, हे मुली, तुझी इच्छा असेल तसे कर. त्या काळी सावित्रीने सासू सासऱ्यास नमस्कार केला. शिव म्हणतात, हे मुनिश्रेष्ठा सनतकुमारा, नंतर तिने त्या सत्यवंतासह वर्तमान वनाप्रत गमन केले. त्या काळी मार्गाने जात असता भरत्याचा काळ समीप आला आहे हे जाणून त्याकडे वारंवार अवलोकन करीत आहे आणि पुष्पित अशा वृक्षांनी व्याप्त व ललित अशा वनाप्रत पाहून वृक्षांची व मृगांची नावे विचारित होत. मृगांचे कळप पाहत आहे, परंतु हृदयात थरथर कापते आहे. नंतर सत्यवंताने अरण्यात जाऊन फळे आणली आणि काष्टेही जमवून भारा बांधिला. तो भारा क्षणात बांधून पुन्हा वटवृक्षाच्या फांदीवर सत्यवान चढला व ती साध्वी वटवृक्षाखाली बसली. इतक्यात सत्यवान काष्टे पाडीत असता अकस्मात त्याच्या मस्तकात वेदना उत्पन्न झाली आणि शरीरामध्ये ग्लानी उत्पन्न होऊन त्याची गात्रे थरथर कापू लागली. त्या काळी तो वृक्षाखाली येऊन सावित्रीप्रत बोलता झाला की, हे सुंदरी, माझ्या शरीरामध्ये मोठा कंप व मस्तकाचे ठाई वेदना होत आहे. हे भद्रे, ती वेदना शूलासारखी कंटकांनी जसे टोचावे तशी होत आहे. यास्तव तुझ्या मांडीवर मस्तक ठेवून निद्रा करण्याची इच्छा करीत आहे. हे ऐकून त्याचा मृत्यूकाळ प्राप्त झाला असे जाणणारी ती विशाल नेत्रा सावित्री दुःखित होऊन सत्यवंतास म्हणाली, हे महाभाऊ, आपण विश्रांती घ्या. तात्काळी सत्यवान तिच्या मांडीवर मस्तक ठेवून निजला. इतक्यात तेथे एक कृष्णपिंगट वर्ण असा उग्र पुरुष आला. स्वरूपाने जाज्वल्यमान अशा त्या पुरुषाला पाहून वाग्यज्ञा अशी सावित्री त्यास बोलती झाली की, सर्व लोकास भयंकर दिसणारा असा तू कोण आहेस? कोणत्याही पुरुषास पाहून मी घाबरणे शक्य नाही. हे ऐकून सर्व लोक भयंकर यम बोलता झाला.
यम म्हणतो, हे सुंदरी, तुझ्या भरत्याचे आयुष्य सरले यास्तव मी याला बांधून नेतो, हेच माझे कर्तव्य आहे. असे यमाचे भाषण ऐकून सावित्री म्हणाली, हे भगवान, मनुष्यांना नेण्याकरता तुमचे दूत येतात आणि आज आपण स्वतः आला, याचे कारण काय? असे यमाने आपले कर्तव्य सांगून स्वतः येण्याचे कारण विस्तार करून सांगू लागला. यम म्हणाला, हा सत्यवान, धर्मयुक्त, स्वरूपवान व गुणांचा केवळ समुद्र आहे. हा माझ्या दूतांनी नेण्यास योग्य नव्हे, म्हणून मी स्वतः यास नेण्यास आलो. नंतर सत्यवंताच्या शरीरापासून अंगुष्ठ मात्र जीवाला पाशांनी बांधून यमाने बळजबरीने ओढिला. नंतर प्राणरहित व श्वासरहित आणि निस्तेज व इंद्रिय चलनादी चेष्टारहित असे ते सत्यवंताचे शरीर फार वाईट दिसू लागले. यमधर्म सत्यवंताला पूर्वोक्त प्रकारे करून बांधून दक्षिणेकडे चालला. त्या काळी नियमव्रत संपन्ना अशी महाभाग्यवती ती स्त्री सावित्री यमाचे मागून जाऊ लागली. तेव्हा यमधर्म म्हणाला, हे सावित्री, तू आता परत जा आणि याचे दशाहंत कर्म कर. तुझ्या स्वाधीन होती तितकी पतीची सेवा तू केलीस, जेणेकरून तू पतीच्या ऋणातून मुक्त झालीस. असे यमाचे भाषण ऐकून सावित्री म्हणते, माझा भरता जिकडे जाईल किंवा माझ्या भरत्याला कोणी जिकडे नेईल तिकडे मीही जावे, हा सनातन धर्म होय. आणि स्वधर्माचरणे करून व वडिलांचे सेवे करून भर्तृस्नेहास्तव आणि व्रतप्रभावे करून व तुमच्या प्रसादे करून माझ्या गतीला प्रतिबंध होणार नाही. ज्ञाते सत्पुरुष असे म्हणतात की सज्जनाबरोबर 7 पावले चालले असता मैत्री घडते. यास्तव मित्रत्वाने मी काही बोलते ते श्रवण करा. चित्ताला जिंकणारे असे अनेक मुनी वनात वास करून धर्म व सत्य पाळून आणि परिश्रम करून स्वानुभव ज्ञानाने सर्वांस धर्मोपदेश करीतात. यास्तव धर्म हाच श्रेष्ठ आहे असे संत म्हणतात. असे तिचे भाषण ऐकून यम म्हणतो, हे सुंदरी, तू आता माघारी फिर. तुझ्या या स्वर, अक्षर, व्यंजन व हेतू यांनी युक्त अशा बोलण्याने मी संतुष्ट झालो आहे. तर तू याचे जीविता वाचून कोणता पाहिजे तो वर मागून घे, मी देतो. असे यमाचे वाक्य ऐकून सावित्री म्हणते, माझा सासरा राज्यभ्रष्ट झाला असून आश्रमामध्ये वनवास भोगीत आहे आणि अंध आहे. त्याला तुमच्या प्रसादे करून नेत्र प्राप्त व्हावे आणि तो अग्नी व सूर्यासारखा तेजस्वी व्हावा. यम म्हणतो, हे आनंदिते, हा सर्व वर मी तुला दिला. जसे तू म्हणतेस तसे होईल. आता तुला मार्ग चालून ग्लानी आली आहे असे दिसते. यास्तव तू परत जा, तुला हे श्रम न होवत. असे यमाचे वचन ऐकून सावित्री म्हणते, हे सुरश्रेष्ठा, पतीचे सानिध्य असता मला श्रम कसले होतील. ज्या मार्गाने माझा भरता जाईल तोच माझा मार्ग. जिकडे माझ्या पतीला नेतात तिकडे मलाही गेले पाहिजे. आणखी माझे भाषण श्रवण करा की सत्संगती एकवार व्हावी अशी सुजन इच्छा करीतात. कारण एकवार संगती झाली असता साधू मित्रत्व करीतात आणि साधूंची संगती कधी निष्फळ व्हावयाची नाही. यास्तव साधूंच्या समागमामध्ये वास करावा. असे तिचे भाषण ऐकून यमधर्म म्हणाला, हे भामिनी, तू जे भाषण केलेस ते मनोरंजक असून ज्ञात्यांच्या बुद्धीस वाढविणारे व हितकारक आहे. यास्तव या सत्यवंताच्या जीवितापासून पुन्हा दुसरा वर मागून घे. सावित्री म्हणते, माझ्या सासऱ्यांचे राज्य पूर्वी शत्रूंनी हरण केले आहे, ते त्याला प्राप्त हो आणि त्यांच्या हातून स्वधर्म त्याग न घोडो. हा दुसरा वर मी तुमच्याजवळ मागते. त्या काळी यम म्हणाले, हे राजकन्ये, तुझ्या श्वशुराला थोड्याच दिवसात आपले राज्य प्राप्त होईल व तो राजा धर्मत्याग करणार नाही. आता तू पूर्ण मनोरथा अशी माघारी जा, म्हणजे तुला श्रम होणार नाहीत. पुन्हा सावित्री भाषण करते की हे देवा, स्वधर्माने बद्ध झालेल्या सर्व प्रजांचे तू नियमन करीतोस. केवळ स्वेच्छेने तू वर्तमान करीत नाहीस. यास्तव तुझे यम हे नाव प्रसिद्ध आहे. तर आता माझे भाषण श्रवण कर. कर्माने, मनाने किंवा वाणीनेही कोणाही भूताशी द्रोह न करणे, त्यांच्यावर अनुग्रह करणे आणि यथाशक्ती दान करणे हा सत्पुरुषांचा सनातन धर्म होय. असेच या लोकी जे समर्थ सज्जन मनुष्य आहेत ते प्राय आपल्या शत्रूवरही दया करीतात. यम म्हणतो, हे सावित्री, तृषिताला जसे उदक तसे हे वाक्य तू बोललीस. तरी आता पुन्हा या सत्यवंताच्या जीविता वाचून जो वर पाहिजे असेल तो मागून घे. असे यमाचे वाक्य ऐकून सावित्री म्हणते, माझा पिता पृथ्वीपती आहे, परंतु त्याला पुत्र नाही. तर कुलवृद्धी करणारे असे औरस 100 पुत्र त्याला व्हावे. हा तिसरा वर मी मागते.
यम म्हणतो, हे राजकन्ये, तुझ्या पित्याला कुलवृद्धी करणारे व तेजस्वी असे 100 पुत्र होतील. हा तुझा मनोरथ मी पूर्ण केला. तू फारच दूर आलीस तर आता परत जा. असे यमाचे भाषण ऐकून सावित्री म्हणते, त्या भरत्यांचे सानिध्य असता हे मला काहीच दूर नाही. माझे मन याहूनही दूर धावत आहे. हे यमधर्मा, आपण चालत असता मी बोलते आहे ते माझे वचन श्रवण करा. आपण प्रतापवान असे विवस्वताचे सूर्याचे पुत्र आहात, म्हणून आपणास वैवस्वत असे म्हणतात व आपल्या सत्तेने सर्व प्रजा स्वधर्माने चालतात, म्हणून आपणास धर्मराज असे म्हणतात. यमधर्मा असे आहे की आपले ठिकाणीही जो विश्वास नसतो तो साधूंच्या ठिकाणी विश्वास असतो. यास्तव सर्व लोक साधूंचे विषय विशेषतः नम्रता धरितात. हृदयामध्ये निष्कपटपणा व विनयसंपन्ना. यमधर्मा असे आहे की आपले ठिकाणीही जो विश्वास नसतो तो साधूंच्या ठिकाणी विश्वास असतो. यास्तव सर्व लोक साधूंचे विषय विशेषतः नम्रता धरितात. हृदयामध्ये निष्कपटपणा व विनयसंपन्ना येणेकरून विश्वास उत्पन्न होतो. यास्तव साधूंचे ठाई विशेष करून जन विश्वास धरितात. यम म्हणतो, हे अंगणे, जे तू शुभ वचन बोललीस असे आजपर्यंत मी कोणाकडूनही ऐकले नाही. येणेकरून मी संतुष्ट झालो आहे. तर याच्या जीविता वाचून आणखी 4था वर मागून घे आणि परत जा. तेव्हा सावित्री म्हणते, माझे ठिकाणी सत्यवंताला 100 औरस पुत्र व्हावे, ते असे की बलवान व महात्मे, आणि ज्यापासून इहलोकी आमचे कुळ वृद्धिंगत होईल. हा 4था वर मी आपणापाशी मागते. यम म्हणतो, हे राजकन्ये, बलाने व पराक्रमाने शोभणारे व प्रीती करणारे असे 100 पुत्र तुला होतील. आता तू परत जा. बहुत दूर आलीस, तुला चालण्याचे परिश्रम न होत. असे यमाचे भाषण ऐकून सावित्री म्हणते, साधूंची वृत्ती धर्माविषयी निरंतर असते. साधू कधीही दुःख पावत नाहीत व व्यथाही पावत नाहीत, आणि सज्जनांचा साधूंशी समागम निष्फळ होत नाही. संत सत्य करूनच सूर्याचे आराधन करतात व संत आपल्या तपे करून भूमिप्रत धारण करीतात, आणि संत हे मागे झालेल्या होणारांचेही तारक आहेत. साधूंबरोबर राहणारे सज्जन कधीही दुःख पावत नाहीत. असे हे श्रेष्ठ जनांनी सेवन केलेले शाश्वत व्रत जाणून साधू परोपकार करतात, पण प्रत्युपकाराची इच्छा करीत नाहीत. आणि सत्पुरुषांचा प्रसाद कधी व्यर्थ होत नाही. व परोपकार आदी रूप तपाविषयी जो अभिमान तोही व्यर्थ होत नाही. या गोष्टी सत्पुरुषांच्या ठिकाणी निश्चय करून नित्य आहेत. यास्तव साधू सर्वांचे रक्षण करणारे आहेत. असे सावित्रीचे भाषण ऐकून यम म्हणतो, हे पतिव्रते, जसे जसे तू माझ्या मनास अनुकूल व धर्मयुक्त आणि प्रौढ अर्थांचे व शुभ फळ देणारे असे भाषण करतेस, तशी तशी तुझे ठिकाणी माझी भक्ती वाढत आहे. म्हणून तू आता अप्रतिम वर मजपासून मागून घे. तेव्हा सावित्री म्हणते, हे मानद, आपणाकडून मी मोक्ष किंवा अन्य वर कोणताही मागत नाही. तरी हा सत्यवान जिवंत हो, हाच वर मी मागते. कारण पती वाचून मी मृत्यू तुल्य आहे. भरत्यां वाचून प्राप्त झालेली सुख किंवा स्वर्गलोक किंवा संपत्ती मी इच्छित नाही. भरत्या वाचून मी जिवंत राहणार नाही. आणि मला दयाळुत्वे करून 100 औरस पुत्र होतील असा वर दिला आहे. तर मी हाच वर मागते की हा सत्यवंत जिवंत हो, आणि जिवंत होईल तेव्हाच तुमचे वचन सत्य होईल. असे सावित्रीचे भाषण श्रवण करून तू म्हणतेस तसेच हो, असे म्हणून सत्यवंताला पाशमुक्त करून यमधर्म आनंदाने सावित्रीप्रत बोलता झाला. ते असे की, हे स्वकुलानंददायिनी कल्याणशीले सावित्री, हा तुझा भर्ता मी सोडला. याला आरोग्य आणि तारुण्य प्राप्त होऊन त्याचे मनोरथ पूर्ण होतील, आणि 400 वर्षपर्यंत तुझसह दीर्घायुष्य होऊन हा सर्व सुखांचा अनुभव घेईल. असे यमधर्माने सांगताच सावित्री त्या वटवृक्षाखाली जाऊन सत्यवंताचे शिर आपल्या मांडीवर घेऊन बसली. इतक्यात सत्यवान जागा होऊन सावित्रीप्रत पुढील प्रमाणे बोलता झाला, हे सुंदरी, आत्ता मी एक स्वप्न पाहिले. असे सांगून झालेला सर्व वृत्तांत कथन केला व यमाशी झालेला संवादही सांगितला. इकडे आश्रमामध्ये द्युमत्सेन राजा पुत्राची मार्ग प्रतीक्षा करीत आहे. तो सूर्य अस्तास गेला तेव्हा इकडे तिकडे धावू लागला. पुत्रदर्शनाच्या इच्छेने या आश्रमातून त्या आश्रमात जाऊ लागला.
की हे पुत्रा, आम्हा आंधळ्याची काठी असा तू आम्हास टाकून कुठे गेलास? असा बहुत प्रकारांनी आक्रोश करून पत्नीसह वर्तमान दुःखा संतप्त होऊन हे पुत्रा असा शोक करिता झाला. तो अकस्मात त्या राजाला नेत्र प्राप्त झाले. ते नेत्रप्राप्तीचे परम आश्चर्य पाहून तेथील तापसी ब्राह्मण त्या राजांचे सांत्वन करून बोलते झाले. ब्राह्मण म्हणतात, हे राजा, या नेत्रप्राप्तीच्या लक्षणावरून असे वाटते की तुझी व पुत्राची लवकर भेट होईल. शिव म्हणतात, हे द्विजोत्तमा संतकुमारा, असे ते तापसी ब्राह्मण बोलत आहेत. इतक्यात सावित्रीसह सत्यवान तेथे आला. त्या सत्यवंताने सर्व ब्राह्मणांना व मातापित्रांना नमस्कार केला. नंतर कमलनयना सावित्रीने सासूसासऱ्यांना वंदन केले. तेव्हा सर्व मुनिजनांनी तिला विचारले. सत्यकाळी ऋषी म्हणतात, हे सुंदरी सावित्री, या वृद्ध अशा तुझ्या सासूसासऱ्यांना नेत्र प्राप्त झाले, याचे कारण तू जाणतेस काय? असे ऋषींनी विचारले असता सावित्री म्हणते, हे मुनिश्रेष्ठ हो, नेत्रप्राप्तीचे कारण मी काहीच जाणत नाही. माझा पती श्रमून फार वेळ निजल्यामुळे आम्हास येण्यास विलंब लागला. असे तिचे भाषण ऐकून सत्यवान म्हणाला, हे विप्रहो, हे सर्व हिच्या प्रभावे करून झाले, दुसरे काही कारण नाही. हे सावित्रीच्या तपाचे फळ होय, कारण हिच्या व्रताचे महात्म्य म्या प्रत्यक्ष पाहिले. शिव म्हणतात, असे सत्यवान बोलत आहे तो द्युमत्सेन राजाचे हित इच्छिणारे दूत नगराकडून येऊन राजास सांगू लागले की, हे राजा, ज्या शत्रूने आपले राज्य बलात्कारे करून हरण केले होते त्याला आपल्या प्रधानाने मारिले असे दूत सांगत आहेत. तोच पूर्वासी लोकही तेथे आले. ते पूर्वासी लोक म्हणू लागले की, हे राजश्रेष्ठा, चला आपले राज्य पालन करा आणि मंत्री पुरोहितांकरवी आपणास अभिषेक करून घ्या. शिव सांगतात, हे ऐकून द्युमत्सेन राजा पौरजनांसह आपल्या नगरात येऊन वडिलार्जित राज्य घेऊन आनंदित झाला. सावित्री आणि सत्यवान यासह फार आनंदी झाला. नंतर पराक्रमी असे 100 पुत्र सावित्रीला झाले आणि याच व्रताच्या प्रभावे करून व यमाच्या प्रसादाने सावित्रीचा पिता जो अश्वपती राजा त्यालाही 100 पुत्र झाले. शिव म्हणतात, हे सनतकुमार ऋषे, हे तुला उत्तम असे व्रताचे महात्म्य मी सांगितले. याच व्रताच्या प्रभावे करून सावित्रीचा भरता क्षीणायू असून दीर्घायू झाला. असे हे सौभाग्य देणारे व्रत सर्व स्त्रियांनी अवश्य करावे. इथे श्री स्कंदपुराणे शिवसनत्कुमार संवादे वटसावित्री कथा संपूर्णा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री ब्रह्मसावित्रे नमः.